आमच्याकडे रमजानमध्ये रात्रीची एक खूप मोठी नमाज असते ती. तर नमाज पढायला लोक जातात. यावेळी मी सुद्धा गेले आणि त्याचं कारण होतं गिल्ट. आपल्या जगाला ना प्रेमाची गरज आहे. तुम्ही अगदी यंत्रासारखं एखादं काम करू शकता. शरीर काहीतरी करतंय आणि तुमचं मन मात्र दुसरीकडेच कुठेतरी असू शकतं. हे अगदी शक्य आहे की तुम्ही धार्मिक ठिकाणी गेला आहात आणि तरीही संपूर्ण जग तुमच्या मनात घोळतंय. अगदी शक्य आहे की जे दुनियादारी करणारे संसारी लोक आहेत त्यांना बोलावलं जातं की 5 वेळेस या आणि जगाला बाहेर सोडून या. मशीद काय असते? मशीद म्हणजे खरं तर रिकामी जागा. मशिदीत काहीच नसतं. तिथं असं काहीतरी आहे जे नाही. काय नाहीये तर नमस्कार आचार्यजी. हो, बोला. प्रश्न असा आहे की सत्याच्या मार्गावर चालताना असा कोणता खुंटा आहे, जो आपण भटकलो तरी पुन्हा आधार म्हणून त्याच्याकडे येऊ शकतो? जसं की आता रमजान संपत आहे, तर आमच्याकडे रमजानमध्ये रात्रीची एक खूप मोठी नमाज असते ती. तर नमाज पढायला लोक जातात. यावेळी मी सुद्धा गेले आणि त्याचं कारण होतं गिल्ट. कारण नमाज सोडल्याची जी गिल्ट आहे, स्कॉलर्स म्हणतात, की तुमचे 100 खून माफ आहेत. पण नमाज सोडली तर तो गुन्हा माफ नाही. मग तुम्ही खून करा, मारा, रेप करा, काही करा, ते माफ होईल, पण नमाज सोडली तर माफी नाही. पण जेव्हापासून वेदांत आणि आत्मज्ञान जीवनात आलं आहे, तेव्हापासून मी स्वतःचं निरीक्षण करू लागले. मी माझ्या मैत्रिणीलाही हेच सांगत होते, की "तू जात असशील तर स्वतःला ऑब्झर्व्ह कर. स्वतःकडे दृष्टा असल्याच्या नजरेतून बघ." पण बहुतेक लोक फक्त एक ऑब्लिगेशन म्हणून जातात, की हे कर्तव्य आहे आणि हे चुकलं तर सगळं संपलं. आपण नरकात जाऊ. माझ्यासाठी तर नमाज केल्यानंतर ध्यान येतं, म्हणजे ध्यानाला बसणं. तर त्यात सुद्धा मी संबंध जोडण्याचा प्रयत्न करते. पण तेव्हा मला तुमचं ज्ञान मिळालं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी अल्लाह अजूनही बाहेरच होता. मी बाहेरून कनेक्शन जोडण्याचा विचार करत होते, की बाहेरून माझ्या आत काहीतरी दिव्य शक्ती येते आणि मी त्यासोबत कनेक्शन जोडते. आता मी खूप पुढे आले आणि मला समजलंय, की अल्लाहशी कसं जोडलं जायचंय. पण जे लोक अजूनही यात अडकले आहेत आणि नमाज वगैरे यातून कसं जोडलं जायचं किंवा त्यामधून येणारी जी गिल्ट आहे, हा जो एक ट्रॅप आहे, त्यामधून बाहेर कसं पडायचं हे त्यांना समजत नाहीये. तर त्यांच्यासाठी तो सत्याच्या मार्गावरचा खुंटा काय असू शकतो? बघा, जितक्या काही पद्धती दिल्या जातात, त्या आपल्या डोक्यात जो कचरा जमा झाला आहे, तो साफ करण्यासाठी असतात. सत्यप्राप्तीची कोणतीही विधी आजवर बनलेली नाही आणि त्याची गरजही नाही. कारण ती गोष्ट मिळवण्याची नाहीच आहे. तुम्ही जर शोधायला निघालात, तर पाणी में मीन प्यासी अशी अवस्था होईल. तुम्ही काय शोधताय? जे तुमचं केंद्र आहे, जे तुमचं सार आहे, जो तुमचाच इसेन्स आहे, तेव्हा तुम्ही काय शोधणार? हे म्हणजे असं आहे, की समजा पाणी गढूळ झालंय, तर हे तुम्हाला माहिती आहे ना, सी-ओ-डी, बी-ओ-डी हे मोजलं जातं आणि त्यातून कळतं, की पाणी किती प्रदूषित आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि ते सगळं. पाण्यात आपल्यासारखी चेतना असली असती आणि तिथेही अहंकार असता, तर पाणीसुद्धा कदाचित म्हटलं असतं, की गडबड ही आहे, की हायड्रोजन किंवा ऑक्सिजनची किंवा H2Oचीच कमतरता झाली आहे. पाणी अशुद्ध आहे याचा अर्थ असा नाहीये, की त्यात कशाची तरी कमतरता आहे. अशुद्ध असण्याचा अर्थ काय? काहीतरी अतिरिक्त आलं आहे. त्यामुळे धर्माच्या क्षेत्रातील सर्व विधी या अतिरिक्त गोष्टीला काढून टाकण्याच्या पद्धती असतात. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्यात हायड्रोजन किंवा ऑक्सिजन थोडीच टाकता. तसं करता का? पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय करता? जे बाह्य घटक आहेत, ते काढून टाकण्याची व्यवस्था करता. त्याचे अनेक मार्ग असू शकतात.
गाळण्यापासून ते त्यात एखादं असं केमिकल टाकण्यापर्यंत जे घाण खाली नेऊन तळाला बसवेल. ही एक विधी आहे. आणि कारण बहुतेक लोक आतून इतके विखुरलेले असतात, की त्यांना संधी मिळताच अहंकार जगातील अनेक विषयांशी नातं जोडायला सुरुवात करतो. आणि तिथं एक खोटी शोधयात्रा सुरू करतो. म्हणूनच जगातील सर्व धार्मिक प्रवाहांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिस्त लावून दिली आहे. वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण त्या सर्व पद्धतींच्या मागे पाहिलं तर तुम्हाला एक व्यवस्था दिसेल. आणि व्यवस्थेचा अर्थच शिस्त असा होतो. शिस्त यासाठी लावली आहे, की तुम्ही इतके विखुरलेले आहात, की दिवसातून 5 वेळा आपले सर्व कामधंदे सोडून बसा. काही मिळवण्यासाठी नव्हे, तर सोडण्यासाठी. तुम्ही मशिदीबद्दल बोललात. मशीद काय असते? मशीद म्हणजे खरं तर रिकामी जागा. मशिदीत काहीच नसतं. चर्चमध्ये गेलात तर तिथं काहीतरी असतं. मंदिरात गेलात तर मूर्ती असते. पण मशीद पूर्णपणे रिकामी असते. तिथं असं काहीतरी आहे जे नाही आहे. काय नाहीये? तर जग नाहीये. ते जे दुनियादारी करणारे संसारी लोक आहेत, त्यांना बोलावलं जातं, की 5 वेळेस या आणि जगाला बाहेर सोडून या. आता जितकी व्यवस्था करता येईल तितकी केली गेली, की जगाला बाहेर, मागे सोडा. दुकानावरून आलात, घरातून आलात, जे काही करत होतात ते सर्व सोडून थोड्या वेळासाठी या. बाहेर सोडून आलात, पण कुठून सोडून आला नाहीत? पूर्ण जग तर तुम्ही तुमच्या डोक्यातच घेऊन आलात. मग कोणी काय करणार? तिथं मायेसमोर सर्व पद्धती अपयशी ठरतात. तुमच्याकडून बाहेरचं जग सोडवून घेतलं जाऊ शकतं. पण त्या जगाचं काय आहे जे तुम्ही तुमच्या आत घेऊन फिरताय. ते घेऊन तुम्ही मशीद, चर्च किंवा मंदिरात जाऊ शकता. हे फक्त काही मिनिटांचं काम नाहीये. तुम्ही आठवडे लागणारी हज यात्रा करू शकता किंवा जुन्या काळी पायी केल्या जाणाऱ्या तीर्थयात्रा करू शकता. विशेषतः हिंदूंनी तर आपली तीर्थक्षेत्र खूप दुर्गम ठिकाणी, डोंगरांच्या शिखरावर वसवली आहेत. पूर्वी तर हेलिकॉप्टर नव्हतं, की थेट केदारनाथला नेऊन सोडेल. हे सगळं यासाठी होतं, की दीर्घकाळासाठी तुम्हाला जगापासून दूर ठेवलं जावं. यासाठी नाही, की डोंगराच्या शिखरावर तुम्हाला काहीतरी खास मिळेल. प्रश्न मिळवण्याचा नाही, तर जग मागे सोडून या आणि हे तुमच्या गल्लीतलं मंदिर नाहीये. खूप उंचावर जावं लागेल आणि खूप वेळ लागेल, जेणेकरून तितक्या वेळात जगाबद्दलचा तुमचा थोडा तरी मोह सुटेल. तुम्ही इंद्रियांचे गुलाम आहात. जग तुमच्यात कसं शिरलं होतं? इंद्रियांद्वारेच. जेव्हा काही दिवस इंद्रियांना जगाचा खुराक मिळणार नाही, तेव्हा जग तुमच्याकडून थोडं तरी सुटेल. ही अपेक्षा ठेवून या व्यवस्था बनवण्यात आल्या होत्या. भारतात रविवारी सुट्टी असते. का असते माहिती आहे का? रविवार पूर्णपणे रिकामा ठेवला गेला. हे ब्रिटिशांचं म्हणजेच ख्रिश्चनांचं काम होतं. त्यांनी रविवार पूर्ण मोकळा ठेवला. ते म्हणाले, की कोणतंही काम होणार नाही. सर्व बंद राहील. सांगा बरं का? का बरं असं केलं? या दिवशी चर्चला जायचं असतं. संडे मास. संडे मास. त्यांनी असंही नाही केलं, की चर्चला जाऊन आल्यावर पुन्हा दुकानावर जाऊन बसा. म्हटले, सगळं बंद करा. कारण आपल्याला कुठे ना कुठेतरी जाणीव असते, की आपण खूप गडबड लोक आहोत. आणि आपण आपल्या नालायकपणाकडे पुन्हा वळण्याची संधी शोधतच असतो. त्यासाठी कोणी दुर्गम ठिकाणी तीर्थक्षेत्र वसवली, कोणी आठवड्याचा 1 दिवस रिकामा ठेवला, की या दिवशी कोणतंच काम होणार नाही. फक्त देवाची गोष्ट ऐका, त्याचं चिंतन करा, त्याच्या घरी जा.
तर कुठं 5 वेळच्या नमाजाची तरतूद केली गेली. हे सगळं केलं गेलं, पण काहीही करा, माया ती मायाच आहे. एका झेन मास्टरला त्यांच्या शिष्याने विचारलं, जपानमधील सर्वात उंच शिखराकडे पाहून, झेन म्हणजे ज्ञान, झेन म्हणजे ध्यान आणि ध्यान म्हणजे शांती. शिष्य मास्टरला म्हणजे गुरुला विचारतो, की विल आय फाइंड झेन ऑन दॅट पीक? त्या शिखरावर मला झेन मिळेल का? त्याचाही विचार हाच होता, की मी हे जग सोडून डोंगरावर चढून जाईल आणि तिथं शिखरावर झेन मिळेल. मास्टरने उत्तर दिलं, ओन्ली ॲज मच ॲज यू कॅरी विथ युअरसेल्फ. तितकंच मिळेल जितकं तू स्वतःसोबत तिथं घेऊन जाशील. शिखरावर काही नाहीये, ते तुझ्यावर अवलंबून आहे, तुझीच गोष्ट आहे. जग एक सामग्रीच तर आहे ना. तुम्ही डोंगराच्या शिखरावर जाता, तेव्हा तुमच्याकडे किती पाणी असतं? जेवढं तुम्ही घेऊन गेलात. कपडे किती असतात? जितके तुम्ही घेऊन गेलात. तसंच जग ही सुद्धा तुमची एक गोष्ट आहे. पाणी आणि कपड्यांसारखी. पाणी आणि कपडे स्थूल आहेत. ते बाहेर बाटलीत किंवा शरीरावर दिसतात, पण जग सूक्ष्म आहे. ती देखील आपली एक सामग्री आहे, जी आपण आपल्या डोक्यात घेऊन सोबत फिरतो. मास्टर म्हणाले, की तिथं तुला काही मिळणार नाही. जर तू जग सोबत घेऊन जात असशील, तर तिथं तुला जगच मिळेल. आणि जर तू ध्यान सोबत घेऊन जात असशील, तर तिथं तुला झेन मिळेल. झेन शब्द ध्यानातूनच आला आहे. ध्यान हा शब्द तिकडे जाऊन झेन बनला. समजतंय का? सर्वात आधी तर ज्या जुन्या प्रथा आहेत ना, त्यापैकी काहीतरी अशा आहेत ज्यांना कोणताही आधारच नाही. जसं की मांजर आडवं गेलं, दही साखर, हा सगळा नालायकपणा आहे. अमुक ठिकाणी जाऊन दोरा बांधणं, जादूटोणा, भूतप्रेत या असल्या गोष्टींना खरं तर कोणताही तार्किक आधार नाही. पण धर्माशी जोडलेल्या मूळ प्रक्रिया आणि जे मौलिक कर्मकांड आहे, त्याच्याकडं थोडं सहानुभूतीनं पाहिलं पाहिजे. कारण त्या पद्धती या जुन्नू लोकांना शिस्त लावण्यासाठी विकसित केल्या गेल्या होत्या. कोणीतरी तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी त्या गोष्टी दिल्या नव्हत्या, की हे घ्या, हे करा. त्यामागे एक प्रेम होतं, की यांना एखादी अशी पद्धत द्यावी, ज्याने हे लोक थोडे नीट चालतील. पण ते त्यांचं प्रेम होतं, की त्यांनी विधी दिली. आणि ही आपली माया आहे, की आपण त्या विधीला सुद्धा खाऊन, पचवून ढेकर गेला. तुम्हाला गोष्ट समजते? तुम्ही यंत्रासारखं एखादं काम करू शकता. शरीर काहीतरी करतंय आणि तुमचं मन मात्र दुसरीकडेच कुठेतरी असू शकतं. हो, हे होऊ शकतं. हे अगदी शक्य आहे, की तुम्ही धार्मिक ठिकाणी गेला आहात आणि तरीही संपूर्ण जग तुमच्या मनात घोळतंय. हं. अगदी शक्य आहे. मग यावर मार्ग कसा शोधायचा? हे हे खूप गुंतागुंतीचं आहे. नियत. फक्त हाच एक मार्ग आहे. हे जबरदस्तीचं काम नाहीये ना. आजचं संपूर्ण सत्र प्रेमावर होतं. इश्कावर होतं. प्रेम आधी असायला हवं. रोपाला किमान काही 2-4 पानं किंवा नवीन पालवी फुटलेली तरी दिसायला हवी. रोपट्यात जीव असायला हवा. मग विधींच्या खताचा उपयोग होतो. पण जर नियतच नसेल, इरादाच नसेल, तर कितीही विधी लावा, त्या सगळ्या निष्फळ ठरणार. आपल्या जगाला ना प्रेमाची गरज आहे.